कारस्थान करत राहणार, अक्षराला घराच्या बाहेर ठेवणार. आणि मला डोक्याला हात लावून बसायचं नाहीये. काहीतरी केलं पाहिजे. अक्षरा घरी आली पाहिजे आणि ती भुवनेश्वरी घराच्या बाहेर गेली पाहिजे कायमची. आम्ही तर वृद्धाश्रमात जायला तयार होतोच की, पण तुमच्या लेकानं आम्हाला जाऊ दिलं नाही. त्यात आमची काय चूक? तू स्वतःहून घराबाहेर जाणार. इतक्या कष्टानं, इतकी कारस्थानं करून, इतकी मन चिरडून हे सगळं मिळवलंयस. तू काय स्वतःहून घराच्या बाहेर जाशील? का जायला काय हो, जाऊ की आम्ही. मध्ये गेलो बी होतो, विसरला तोय? तुमच्या लेकानं अख्खं जग पालतं घातलं होतं की हो आम्हाला हुडकायला. एवढं गारुड आहे तुझं त्याच्यावर? गारुड नाही हो, माया. आईचं प्रेम म्हणतात त्याला. पण ते तुम्हाला कळलं असतं तर तुमच्यावर ही येळ आलीच नसती की. हा, वेळ तुझ्यावर सुद्धा येईल भुवनेश्वरी. अक्षरा जेव्हा तुझं खरं रूप अधिपती समोर आणेल ना, तेव्हा तुझ्यावर सुद्धा वेळ येईल. आता सध्या तुझ्या खोट्या मायेची झापड आहेत ना त्याच्या डोळ्यावर, ती निघतील कधीतरी. आणि मग तुला कळेल वेळ फिरते म्हणजे काय होतं ते. आता हाय का परत तेच? कवा कळायचं हो तुम्हाला? माया ही माया असत्या, खरं खोटं असं काय बी नसतंय. असते ना, सगळ्यात खरं खोटं असतंच. आणि तुझ्यासारखी फसवी मायावी माणसं जेव्हा प्रेमानं वागण्याचं नाटक करतात ना, तेव्हा त्याला फसवं प्रेम म्हणतात. मग जेव्हा आम्ही चारुलताबाईंचा यश करून आलतो तेव्हा तुम्हाला समद खरं वाटत होतं. आम्ही जे खोटं बनून वागलो तेव्हा तुम्हाला आमची माया खरी वाटली. हा, यश जरी वेगळा असला तरी माणूस एकच होता ना व. मग त्याची माया खोटी कशी? अहो बोला की. भुवनेश्वरीची माया खोटी आणि चारुलताची खरी कशी काय? कारण चारू अधिपतीची खरी आई आहे आणि तू खोटी बाई आहेस. आम्ही खोटे आहोत. बरं ठीक आहे, आम्ही खोटे आहोत. पण आम्ही खोट्या तर तुम्ही खरे कसे हो? हा, खोट्या चारुलतावर भाळलंच की हो तुम्ही. त्याला भाळणं नाही, त्याला फसणं म्हणतात. मूर्खपणा करणं म्हणतात त्याला, जो मी केला. तुझ्या खोट्या रूपाला फसलो ना मी पुन्हा. रूपावर फसला असतात तर कवाच भुवनेश्वरीला आपलं मानलं असतं. तू जा ना एकदाची. का शब्दांचे खेळ करत इथं बसलीयस? जा, या खोलीच्या बाहेर जा. जमलं तर घराच्या बाहेर जा आणि माझ्या आयुष्यातून बाहेर जा. हे बघा, हे चुकतंय बघा तुमचं. तुम्ही कोणताच खेळ पूर्ण करत नाही. काय का आता? हा, सकाळी काय म्हणली होतीस? मला ते काय ऍसिडिटी का फॅसिडिटी होती? हा, मी आता चहा कपात करणार, चहा कमी करणार आणि हे काय लगेच चहा प्यायला बसतीस? अगं मी काय म्हणते, तू खाल्ल्या मिठाला जागत नाहीस, पण स्वतःच्या शब्दाला तरी जाग. अगं आत्या, आता तू बी नग समजावत बसूस गा. मग किती कामं असतात माहितीये तुला? किती थकायला होतंय ग मला. तुला काय माहिती? तू आणि काम करणार आणि तू काय म्हणलीस दुर्गी? हा? तुला समजावया. अगं म्हणजे दगडावर डोसका आपटाया, माझं नाव काय दुर्गी आहे? तुझं झालं असेल तर काम बोल. कशा बाई हुडकत होतीस मला? हा अगं बाई, माझा मोबाईल सापडाना झालाय. मला काय माहिती तुझा मोबाईल कुठे आहे ते? अगं माझ्या खोलीतच होता, त्या अलीकडच्या टेबलावर ठेवला होता. आता सापडाना झालाय बघ. तू खोलीत गेली होतीस ना जपमा आणाया? तूच मला पाठवलं होतंस ना व? तसं नाही, तू खोलीत गेलतीस ना, दिसला का माझा मोबाईल? मला वय तुलाच नाही गाते. हा, धनाजी नाहीतर शांताला सापडला असेल साफसफाई करताना. आत्या ऐक की, तू किचन कडे चाललीस ना वा? हा, हे जरा ठेव की तिकडं. काय का आता लई काम करतेस ना तू? मग जा, तूच नेऊन ठेव. आली मोठी हाती नेऊन ठेव. बर, माझ्याशी बोलायची अधिपतींची इच्छा नाही असं कधीच होणार नाही. उगाच काहीतरी सांगता दुर्गेश्वरी मावशी. आता तर अधिपतींशी बोललंच पाहिजे मला. त्यांना सांगणार आहे मी, काहीही करा आणि आज मला भेटा. हाय अक्षरा. हाय. अक्षरा, तुला आज तास ऑफ आहे ना? हो. मग प्लीज माझ्या वर्गावर एक तास घेशील का? कारण मी आज अर्ध्या रजेवर चालले.
आज माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ना, ह्यावेळेस मीच त्यांना सरप्राईज देणार आहे. दरवेळी मला तेच बाहेर फिरायला घेऊन जातात, म्हणून मी ठरवलं ह्यावेळेस मीच त्यांना बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे. प्लीज तुला रिक्वेस्ट करते, घेशील का गं माझा तास? अहो प्लीज काय म्हणताय? ऑफकोर्स मी घेईन तास. थँक्यू सो मच अक्षरा. नाही नाही थँक्यू काय, आपण मदत केलीच पाहिजे एकमेकींना. आणि ॲनिव्हर्सरी म्हणजे नवरा बायकोच्या आयुष्यातला खूप खूप महत्त्वाचा दिवस असतो, त्यामुळे तुम्ही जायलाच हवं. जा तुम्ही. हां, आणि हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू सो मच अक्षरा, सो नाईस ऑफ यू. मग मी आत्ताच निघते. चल. अधिपती, तुमच्याबरोबरचा प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा असतो. मी आनंदी राहावं म्हणून तुम्ही किती काय काय करायचं, मग आत्ताच असे का वागताय तुम्ही? प्लीज माझ्याशी बोला अधिपती, एकदा बोला. मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. तुमच्याबरोबरचा अजून एक आनंदाचा क्षण अनुभवायचा आहे मला. मला घरी यायचं आहे परत. मला परत घरी घेऊन जा आपल्या.